दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट 2 ने पुन्हा एकदा आपल्या तपास कौशल्याची चुणूक दाखवली आहे। तब्बल 2 वर्षांपासून पोलिसांच्या रडारवर असलेला खुनाचा आरोपी अखेर मध्य प्रदेशातून बेड्या ठोकत नाशिकमध्ये आणण्यात आलाय। प्रकरण आहे डिसेंबर 2023 मधील देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोखंडी पहारीने झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता। खुनाचा गुन्हा दाखल झाला, पण आरोपी मात्र राज्याच्या सीमा ओलांडून फरार झाला। पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते, मात्र गुन्हे शाखा युनिट 2 ने हार मानली नाही। तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याच्या जोरावर आरोपीचा ठाव ठिकाणा शोधण्यात आला। आरोपी मध्य प्रदेशातील खरगोण जिल्ह्यात लपून बसल्याची माहिती मिळताच विशेष पथक तातडीने रवाना झाले। सलग 2 दिवसांची शोध मोहीम आणि अखेर मंडलेश्वर परिसरातून आरोपीला जेरबंद करण्यात आले। चौकशी दरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली असून त्याला नाशिकमध्ये आणून पुढील कारवाईसाठी देवळाली कॅम्प पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। 2 वर्षांनंतर अखेर खुनाच्या या गूढ प्रकरणाला महत्त्वाचे वळण मिळाले आहे। फरार आरोपी कितीही दूर पळाला तरी कायद्याचा हात त्याच्यापर्यंत पोहोचतो, हे नाशिक गुन्हे शाखेच्या युनिट 2 ने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे। प्रतिनिधी प्रवीण सुरुडे, दक्ष न्यूज, नाशिक। देवळाली कॅम्प पोलीस नदीमध्ये 102/2024 भारतीय न्याय भादवी कलम 302 506 IPC प्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता। सदर गुन्ह्यामध्ये गुलाबसिंग आखाडे हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झालेला होता। 2023 मध्ये ही घटना घडलेली होती, त्याप्रमाणे देवळाली कॅम्पला गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्यातील आरोपी हा मागील 2 ते 2.5 वर्षापासून फरार होता, तो मिळून येत नव्हता, त्यामुळे सदर गुन्हा हा प्रलंबित होता। सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आम्हाला माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, माननीय DCP क्राईम श्री किरण कुमार चव्हाण सर आणि माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री मिटके सर यांनी आदेशित केले होते की सदर गुन्हा उघडकीस आणायचा, आणि सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी आम्हाला योग्य ते मार्गदर्शन केले होते। त्यामुळे आम्ही सदर गुन्ह्यातील आरोपी याचा शोध घेण्यासाठी तेथील मिळालेली माहिती आणि तांत्रिक माहिती याचे आम्ही ॲनालिसिस केले, आणि ॲनालिसिस करून सदर आरोपी हा खरगोण जिल्हा मध्य प्रदेश येथील असल्याची माहिती मिळाली। सदरची माहिती आम्ही वरिष्ठांना कळवल्यानंतर मान्य वरिष्ठांच्या पूर्व परवानगीने आमच्या गुन्हे शाखा युनिटचे PSI पठाण साहेब, सोनार साहेब, पोलीस हवालदार नन्नावरे, पोलीस हवालदार सुपेकर आणि पोलीस हवालदार वजिरे अशांचे पथक मध्य प्रदेश येथे खरगोण जिल्हा येथे जाऊन त्या ठिकाणी आरोपीचा शोध घेतला असता PSI पठाण साहेब आणि सोनार यांना मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने त्याला चोली पोस्ट मंडलेश्वर, तालुका माहेश्वर, जिल्हा खरगोण, मध्य प्रदेश येथून आरोपी नामे गुलाबसिंग आखाडे यास ताब्यात घेण्यात आले असून त्यास पुढील कारवाई कामी देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पोलीस स्टेशनला देण्यात आलेले आहे। तो किती वर्षापासून तिथे राहत होता? तो गुन्हा घडल्यापासून महाराष्ट्रामध्ये गुन्हा घडल्यापासून तो नाशिकमध्ये असताना तिथून मध्य प्रदेशमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी सुमारे 2 वर्ष त्याचे अस्तित्व लपून तो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भागात तो राहत होता, त्यामुळे त्याचा ठाव ठिकाणा हा पोलिसांना मिळून येत नव्हता। तर त्याचा तपास चालू आहे। कारण म्हणजे मयत आणि आरोपी यांच्यात प्रॉपर्टीचा काहीतरी वाद होता, त्या वादाच्या कारणावरून त्यांनी हा गुन्हा घडलेला होता। तरी ते सखोल तपास पुढील देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन करीत आहे।